गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, प्रत्येकाला न्याय मागायचा असेल, तर न्यायालयामध्ये जायचं असतं. न्यायालयामध्ये तो जातो आणि त्याचबरोबर न्यायदान देण्याचं काम न्यायाधीश करत असतात. परंतु आत्ता जर पाहिलं तर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश आहेत, ज्यांचं नाव आहे यशवंत वर्मा, यांच्या अधिकृत निवासस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जी आहे, ती जप्त झालेली आहे आणि या प्रकरणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जे आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. हा सगळा नेमका प्रकार काय आहे, याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार सर. सर, अ, आपण पाहतोय की दिल्ली उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, त्यांच्या घरामध्ये आग लागली आणि मोठी रक्कम जी आहे ती जप्त झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. नेमका हा सगळा प्रकार काय? प्रकार असा आहे, की टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजला बातमी आली. मला वाटतं 20 तारखेला. त्या बातमीनुसार 14 तारखेला रात्री 10:30 वाजता जस्टिस वार्मनच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानामध्ये काही 15 कोटी, 50 कोटीचे असे आकडे आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पेसिफिक नाही. ती रक्कम सापडली. मग आता ते डिस्क्लोज कसं झालं, तर त्या दिवशी रात्री त्या घरामध्ये आग लागली. आग लागल्यानंतर संबंधित कोर्टाचे रजिस्ट्रार त्यांनी चीफ जस्टिसला कळवलं आणि चीफ जस्टिसने सांगितले की ताबडतोब तुम्ही फायर ब्रिगेडला कळवा. त्याप्रमाणे कॉल गेला. फायर फायर ब्रिगेडचे लोक तिथं आले आणि त्यांनी ती आग विझवली. आग विझवत असताना काही रक्कम जळालेल्या अवस्थेमध्ये फायर ब्रिगेडच्या लोकांना मिळून आली. जळालेल्या रकमेचे, करन्सीचे फोटो, व्हिडिओ त्यांनी काढले. हा सगळा प्रकार 14 तारखेला घडला. ताबडतोब फायर ब्रिगेडने संबंधित पोलीस स्टेशनला, दिल्लीतील पोलीस स्टेशनला ह्या गोष्टीची एफ-आय-आर केली, इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे न्यायाधीशांच्या घरामध्ये जी काही आग लागली, घरामध्ये जी काही करन्सी सापडली, जळालेली होती, याची इन्फॉर्मेशन दिल्ली पोलिसांना ताबडतोब दिली. हा सगळा प्रकार घडला 14 तारखेला, 15 तारखेला आणि जवळपास 20 तारखेपर्यंत या गोष्टीची वाच्यता कुठे झाली नाही. आणि काही सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी रक्कम जर एखाद्या न्यायमूर्तीच्या घरामध्ये मिळून येत असेल, तर ह्या गोष्टीची इन्फॉर्मेशन ताबडतोब चीफ जस्टिसला तर गेली दिल्ली हायकोर्टच्या, पण ताबडतोब भारताचे सरन्यायाधीश खन्ना साहेब यांनाही गेली असेल. त्या इन्फॉर्मेशननुसार, माझ्या माहितीनुसार उत्पा उत्पात नावाचे कोणी न्यायाधीश आहेत, उपाध्याय, उपाध्याय, दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयाचे, त्यांच्याकडे इन्क्वायरी दिली. डी.के. उपाध्याय, जे की मुख्य न्यायमूर्ती आहेत दिल्ली उच्च बरोबर आहे. न्यायालयाचे, डी.के. उपाध्याय, चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट, त्यांच्याकडे तपास करायचे त्यांनी आदेश दिले सीजीआयने आणि त्याप्रमाणे त्यांनी तपास केला. आता यामध्ये ज्या वार्मांच्या घरामध्ये कॅश सापडली, त्यांच्याकडे तपास झाला, त्यांच्याकडे इन्क्वायरी झाली. तर त्या न्यायमूर्ती महोदयांचं असं म्हणणं आहे, की हा मला कुणीतरी माझ्यावर रचलेला ट्रॅप आहे. एकतर मी घरामध्ये नव्हतो. त्या दिवशी मी माझ्या पत्नीसहित भोपाळमध्ये होतो. माझी कन्या फक्त घरामध्ये होती. आग लागली. आगीची इन्फॉर्मेशन फायर ब्रिगेडला गेली आणि त्यामध्ये काहीतरी नोटा सापडल्या, काही नोटा जळालेल्या होत्या, अशी इन्फॉर्मेशन मिळाली. दुसऱ्या दिवशी वर्मा साहेब दिल्लीमधील निवासस्थानी आले, तर त्यांनी सांगितले की माझ्यासमोर तर एकही नोट सापडली नाही, मला मिळून आली नाही. मग हा प्रश्न परत येतो की त्या जळालेल्या नोटा कुणी जप्त केल्या, कुणी ताब्यामध्ये घेतल्या? जर फायर ब्रिगेडच्या असतील तर फायर ब्रिगेडने पोलिसांना दिलं का? मग या सगळ्या नोटांचा पंचनामा झाला का? हा सगळा हळूहळू आता तपासाचा भाग आहे आणि हळूहळू ते सगळं पुढे येईल असं मला एक वाटतं. सर, दुसरी एक गोष्ट, महत्वाची गोष्ट बघितली तर गरीब असो की श्रीमंत कोणीही असेल, ज्याला न्याय मागायचा असतो तो न्यायालयामध्ये जातो. त्याचा खूप विश्वास असतो न्यायालयावर की आपल्याला न्याय मिळेल. अशावेळी न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, संशय निर्माण होत असेल, तर अशा पद्धतीने आता जर आपण पाहिलं तर यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोकड मिळालेली आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाने या बाबतीमधली जी चौकशी झालेली आहे, त्या चौकशीचा अहवाल असेल किंवा त्याचबरोबर हे जे जळालेल्या नोटा होता त्याचा व्हिडिओ जो आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवरती पोस्ट केलेला आहे. एकंदरीत आता न्यायाधीश या बाबतीमध्ये असा संशय निर्माण होत असेल न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये, अशावेळी काय कारवाई होऊ शकते? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की वर्मा साहेबांच्याकडे तपास केला, त्यांचं स्टेटमेंट घेतलं. त्यांचं म्हणणं आहे की हा माझ्यावर रचलेला कट आहे. पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया खन्ना साहेबांनी कमिटी स्थापन केली. पहिल्यांदा चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट यांना इन्क्वायरी करायला सांगितली. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या घरामध्ये थर्ड पर्सन कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे इनडायरेक्टली ते सजेस्ट काय करतायत की ती रक्कम मे बी शर्मा साहेबांची असावी, कारण दुसरं कोणी जाऊ शकत नाही. वर्मा साहेब म्हणतात की हा माझ्यावर रचलेला कट आहे. म्हणजे हा सगळा आता तपासाचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आता सांगितलं की सर्वसामान्य माणूस, आजही वकील म्हणून माझं असं म्हणणं आहे
की सामान्य माणसाचा ज्युडिशरीवर, न्यायव्यवस्थेवर आजही विश्वास आहे. शेवटचा माणूस आपल्याला न्याय मिळेल, तो न्यायालयातच मिळेल, ही अपेक्षा बाळगून आहे आणि ती आजही आहे. आता एकंदरीत आपण एक 8-10 वर्षातला कालावधी जर पाहिला, तर भाजप सरकार आता 2014 मध्ये आलं. 14च्या अगोदर अशी भाषा बोलली जायची, की भारतामध्ये अतिलोकशाही झाली. भारतासारख्या देशाला हिटलर पाहिजे. आणि मग त्या सरकार आल्यानंतर जे काही पावलं पडतायत, स्वायत्त संस्थेवर जो काही घाला घातला जातोय, त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, रिझर्व्ह बँक असेल, तुमचा मीडिया असेल, बऱ्यापैकी कॅप्चर केला असं म्हणतात, असं आपल्या निदर्शनास पण येतं. पण एक वकील म्हणून असं मला वाटतं, की सरकार आजही घाबरतो कोणाला तर फक्त न्यायालयाला. आजही उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, वेळोवेळी सरकार जिथं चुकेल, तिथं कान पकडायचं काम न्यायालयाने केलेलं आहे. आणि ही बाब कुठेतरी खटकत असावी, की न्यायालयाला सुद्धा आपल्या कब्जामध्ये घ्यायचं. आणि म्हणून सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला पाहिजे. म्हणजे भविष्यात एखादा निकाल जर सरकारच्या विरोधात गेला, तर हेच जे कोणी यांनी कुभांड रचलंय, ते म्हणायला मोकळे झाले, की न्यायाधीशांचं काय सांगताय? न्यायाधीशांच्या घरात 50-50 कोटी, 15-15 कोटी रुपये रोख रक्कम आढळल्यात. असले न्यायाधीश पण मिळाले. अशी ही चर्चा करू शकतात. आणि ह्या अनुषंगातून हा प्रकार घडला का काय? असे एक वकील म्हणून मला आता तरी संशय येतो. सर आपण पाहतोय की आता जर रक्कम तर सापडलेली आहे. या प्रकरणामध्ये आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जे आहे त्रिसदस्यीय जे एक न्यायमूर्तींची एक समिती बनवलेली आहे. आता यामध्ये 3 न्यायाधीशांची समिती केली. समितीचा अहवाल येईल, ज्युडिशियली इन्क्वायरी होईल. हा सगळा प्रकार सुरू राहील. पण मी आत्ताच जसं बोललो, की न्यायव्यवस्थाच आपल्या ताब्यात आली पाहिजे. तशी ती येऊ शकत नाही. कारण ती एक स्वायत्त संस्था आहे. आजही एक वकील म्हणून मी ठामपणाने सांगतो, की शेवटी न्यायालयामध्ये 2 पार्ट्या असतात. तुमच्या बाजूने निकाल लागले, की मी काय म्हणणार, नाही, नाही ते बहुतेक सगळं मॅनेज झालं. न्यायाधीश फुटले, पैसे खाल्ले, वकील फुटले, व्हॉटएव्हर हे ॲलिगेशन चालू असतात. पण आज वकील म्हणून मी ठामपणाने सांगू शकतो, की जर 100 न्यायाधीश आपण घेतले, तर त्यामध्ये 80 ते 60 न्यायाधीश आजही प्रामाणिक आहेत. आणि म्हणूनच हा सगळा डॉलर चाललाय. सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली नाही. भ्रष्ट करणारे कोण? आपणच असतो. आमच्यातलेच काही वकील आहेत, काही पॉलिटिकल लोक असतात, त्या गोष्टी घडतात. ही चर्चा अनेक वर्षापासून आहे. हे काय आता काय 2 वर्षात, 5 वर्षात असे नाही, की भ्रष्टाचार होतो, हे अनेक वर्षापासून आहे. पण जवळपास 80% न्यायाधीश क्लिअर आहेत, प्रामाणिक आहेत आणि म्हणूनच हे सगळं न्यायव्यवस्था चाललंय. आणि हेच दुखणं ज्यांनी कोणी हे सगळं कुभांड हा कोणी प्लॅन रचला असेल, की 80 न्यायाधीश तर आपल्या ताब्यात येत नाहीत. 20% आपल्या ताब्यात असून उपयोग नाही. मग न्यायव्यवस्थाच सगळी बदनाम करून टाकायची. आणि त्यातून हा सगळा घडलेला प्रकार असावा, एक वकील म्हणून मला वाटतं. सर आपण बघतोय की न्यायमूर्ती जे आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी असं सांगितलेलं आहे, की जे वर्मा आहेत त्यांच्या 6 महिन्याचा कॉल रेकॉर्डचे डिटेल्स सुद्धा घेतले जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी मोबाईल तोडू नये, त्याचबरोबर त्यांनी कसल्याही पद्धतीचे चॅट वगैरे डिलीट करू नये असे आदेशही त्यांना देण्यात आले. नाही, नाही ठीक आहे ना. आता वर्मा साहेबांनी जे भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांनी आदेश दिले, की वर्मा साहेबांचे 6 महिन्याचा कॉल रेकॉर्ड चेक करा. आता मुळात एक वकील म्हणून माझं असं म्हणणं आहे, की कुठलाही पैसा खाणारा कुठल्या खात्यातला असू दे, तुमचं रेव्हेन्यू खातं असू दे, पोलीस खातं असू दे किंवा आमची ज्युडिशरी घ्या. मुळात हे पैसे खाणारे लोक हे फार हुशार असतात. कुठलाही पुरावा ठेवत नाहीत. आज जरी कुठलं डील झालं, एखादा न्याय आपल्या बाजूने करायचा आहे, एखाद्या आरोपीला पोलीस स्टेशनमधून सोडायचा आहे. हा जो प्लॅन आहे, हा कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी चालू असतो. आणि त्या ठिकाणी ते पैसे पोहोचले, त्यांचे सिग्नल असतात मिळाले, ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचले, त्याचा नातेवाईक असतो, मित्र असतो, कुठेतरी जमा होतात. इकडे निरोप येतो, झालंय काम. मग इकडे तो निकाल होतो. आरोपीला सोडलं जातं. रेव्हेन्यू खाते गेले तर तशा प्रकारच्या ऑर्डर होतात. बऱ्याच ठिकाणी बाहेर तर खुलेआम भ्रष्टाचार चालतो. आपण हे सगळं ऐकूनच आहे. पण न्यायालयाच्या बाबतीत असं होत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, की पैसे खाणारे हे लोकं फार हुशार असतात. आता वर्मा साहेबांचा विचार केला, तर 15 कोटी किंवा 50 कोटी त्यात हळू बाहेर येईल. एवढी मोठी रक्कम कुठलाही न्यायमूर्ती एवढा तर काय मूर्ख नसतो घरामध्ये कॅश घेऊन बसणार आहे. तुमचं काम करायचं का द्या एवढे पैसे मला घरात ठेवले. जरी ठेवले, आउट हाऊसमध्ये ठेवणार नाही. जे पैसे सापडले ते त्या बांगल्याच्या आउट हाऊसमध्ये सापडले, की ज्या बांगल्यामध्ये त्यांची पी-डब्ल्यू-डीचे लोक असतील, माळी काम करणारे लोक असतील, पोलीस लोक असतील, त्यांचा वावर तिथं असतो. त्यांचे वॉशरूम तिथं आतमध्ये आहेत. त्यांच्या त्या गार्डनमध्ये करणारे ते माळी काम, त्यांची इक्विपमेंट, त्यांच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या त्या स्टोअर रूम आहेत तिथं त्या ठेवलेल्या गोष्टी. अशा ठिकाणी एवढी मोठी रक्कम कुठलाही सुज्ञ माणूस ठेवणार नाही. आणि त्यात तो करप्टेड असेल, तर ती चूक तर मुळात करणार नाही. म्हणजे
सकृतदर्शिनी हे मोठं षडयंत्र आहे. न्यायव्यवस्था बदनाम करायची. आता वर्मा साहेबांनी आदेश दिले की 6 महिन्यापासून सगळं यांचं रेकॉर्ड चेक करा. म्हणजे इनडायरेक्टली वर्मा साहेबांवर ते बोट दाखवत आहेत की ही इज करप्टेड. बरोबर आहे. मग ते जर करप्टेड असतील, हा जर तुम्हाला आता संशय आहे, तर घटना 14 तारखेला घडली. 20 तारखेपर्यंत तुम्ही का शांत बसले हे सगळे कमिटी स्थापन करायला? ताबडतोब हे डिस्क्लोज का नाही केली? कारण शेवटी भारताच्या लोकशाहीचा, जी संविधानावर चालणारा देश आहे आपला, त्या देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे. आणि लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी न्यायव्यवस्था ही एक महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि ह्या महत्त्वाच्या स्तंभामधील एका न्यायमूर्तीच्या घरामध्ये एवढी मोठी रक्कम सापडली, ही काही छोटी गोष्ट नाही. म्हणजे हा 4थ्या स्तंभावर घातलेला घाला आहे. मग हा कोण घालतोय? खरंच न्याय ते जर भ्रष्टाचार असतील, तर तपासात निष्पन्न होईल काय व्हायचं ते. पण हा जर प्लॅन करून कट कारस्थान, शेवटी वर्मा साहेब काय बोलले, की हा माझ्यावर कोणीतरी ट्रॅप केलाय. मला बदनाम करण्यासाठी हा केलाय. आता तुम्हाला बदनाम केलं म्हणजे पूर्ण देशातली न्यायव्यवस्था बदनाम झाली. आज नाही ते लोक संशय घ्यायला लागले. आणि मग एवढी मोठी घटना 14 तारखेला घडून तुम्ही काल समिती स्थापन करताय आणि तुम्ही सांगता आता 6 महिन्यापासून तर आम्ही रेकॉर्ड चेक करणार. आता जो पैसे खाणारा न्यायाधीश, तो अधिकारी कुणी असू द्या असतो. तो काय असा काय एवढा मूर्ख असतो का कुठल्या तरी फोनवर बोलणार आहे? हां, ठीक आहे आपण करू. ते WhatsApp कॉल असतात. एक तर ही गोष्ट ह्या फोनवर काय बोलत नाहीत. त्यामुळे त्या फोनमध्ये काय निष्पन्न होईल का नाही तो नंतरचा भाग आहे. पण मग 14 तारखेला घटना घडली. 6 ते 7 दिवस, 1 आठवडाभर तुम्ही का गप्प बसले? दुसरी अशी गोष्ट, की जर फायर ब्रिगेडच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ही गोष्ट आम्ही कळवली होती संबंधित दिल्लीतल्या पोलीस स्टेशनला. तिथे एफ-आय-आर पण झालेली आहे. मग एवढी मोठी घटना घडून व्हाय द दिल्ली पोलीस ते का म्हणजे ते गप्प का बसले? आता दिल्ली पोलिसांचं म्हणलं ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंडर दिल्ली खाते. एवढी मोठी घटना घडली. चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना कोणाला खबर नाही. पण बातमी कुठे छापून येते? टाइम्स ऑफ इंडियाला. पोलीस स्टेशनला दिल्लीच्या गुन्हा दाखल आहे. म्हणजे दिल्ली पोलिसांमधून उच्चस्तरीय कुठला तरी अधिकारी लेवलच्या व्यक्तीने, मोठा तो सोर्स असणार आहे आणि टाइम्स ऑफ इंडियासारख्या ज्या ह्याला कुणी म्हणजे चॅलेंज करत नाही, अशा पेपरला बातमी पुरवतो. म्हणजे ही बातमी कुणीतरी पुरवलीच ना. नाहीतर मग सांगावी कुठल्या तरी ज्युडिशियल ऑफिसरनीच पाठवली, चीफ जस्टिसने दिली बातमी म्हणून. आणि मग ही बातमी आल्यानंतर मग इन्क्वायरीच्या समित्या स्थापन करणं, मग यांचं कॉल रेकॉर्ड चेक करणं, हे सगळे आता प्रकार सुरू झाले. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जे काही आता समिती स्थापन केली, चौकशीचे आदेश दिलेत, यातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संशय निर्माण होतो, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर आपण बघतोय की आता एक प्रश्न असा आहे, या बाबतीमध्ये आता सामान्य जनतेमध्ये न्यायालयाच्या बाबतीमध्ये संशय निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी जे काही आता चौकशी अहवाल आहे तो वेबसाईटवरती टाकणं, व्हिडिओ जे सापडलेले आहेत, जे शूट केलेले व्हिडिओ आहेत, झालेल्या नोटा, त्याचे व्हिडिओ जे आहेत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती टाकलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी संशय निर्माण होऊ नये यासाठी आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आता त्यांच्या आदेशावरून आता असं दिसतंय, काल जो आदेश केलाय 3 चीफ जस्टिसची कमिटी स्थापन केली. ते त्या कमिटीद्वारे इन्क्वायरी होईल. जस्टिस वर्माच्या घरामध्ये एवढी अनामत म्हणजे एवढी बेहिशोबी रक्कम मिळून आली, त्याचा तपास होईल. आता त्या फायर ब्रिगेडच्या पहिल्या दिवशीच्या स्टेटमेंटनुसार नाही अशी काही रक्कम मिळालीच नाही. दुसऱ्या दिवशी तेच म्हणले की मिळाली, आम्ही पोलिसांनाही कळवली होती. आणि आता स्वतः चीफ जस्टिस जर ते फोटो व्हिडिओ अपलोड करत असतील, म्हणजे कुठंतरी असं दिसतंय की शर्मांना इनडायरेक्टली टार्गेट करतायत की काय? टार्गेट करतात असं म्हणता येणार नाही. पण तुमच्या घरात पैसे सापडले ना, तुम्ही एक्सप्लेन करा. आता वर्मा साहेबांचं काय म्हणणं आहे, पैसेच माझे नाहीत, माझ्या घरातल्या कुठल्या व्यक्तीचे पैसे नाहीत. हा माझ्यावर कुणीतरी लावलेला ट्रॅप आहे, मला बदनाम करण्यासाठी. आणि मग मला बदनाम करण्यासाठी जर ट्रॅप असेल, तर स्वतः वर्मा साहेब एकटे बदनाम होत नाहीत. एंटायर भारतातली ज्युडिशरी बदनाम होते. बरोबर आहे. आणि मग ही ज्युडिशरी बदनाम करण्याचं काम कोण करतंय? कुणी बाहेरचे लोक करत असतील. एक मिनिट आपण असं धरून चालू की बाहेरचे लोक हे कोणीतरी ट्रॅप करतायत बदनाम. आणि त्याला पुष्टी देणारे जर आपलेच न्यायाधीश म्हणत असतील नाही आम्ही हा व्हिडिओ व्हायरल केला, फोटो व्हायरल केले, हिची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. इन्क्वायरी होईल ना, पण मग हे 6 दिवसापूर्वी घडलेला प्रकार दाबून का ठेवला? मग ज्या घराला 24 तास पोलिसांचा बंदोबस्त आहे, तिथं पूर्ण CCTV आहेत, अनेक प्रकारचे कर्मचारी न्यायमूर्तींच्या घरामध्ये कामासाठी असतात. मग हा तपास तर पहिला व्हायला पाहिजे की या नोटा गेल्या कुठून? आता इतकी मोठी रक्कम काय न्यायमूर्ती स्वतः बॅगमध्ये तर नाही घेऊन आले खिशात भरून. एवढी मोठी रक्कम आली म्हणजे कुठली तरी गाडी आली असेल, पोतेचे पोते जर सापडले असेल तर पोते उतरवले असतील. मग CCTV
असलेले बंदोबस्त पोलीस, त्यांच्याकडे कोण कोण आलं होतं, कोण गेलं होतं, नुसतंच फोन कॉल्स कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, हे करून निष्पन्न काय होणार आहे? आणि शेवटी ते खरंच भ्रष्टाचारी असतील तर त्याप्रमाणे त्यांच्यावर होईल कारवाई. पण त्यांच्या म्हणण्यानुसार जर हे षडयंत्र असेल, तर माझं असं म्हणणं आहे, की न्यायव्यवस्थेला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे मोठं कुभांड, मोठं षडयंत्र आहे, की जे लोकशाहीला घातक ठरू शकतं. शेवटी सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर जर विश्वास उडाला, तर देशातलं प्रत्येकाचं स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे, असं मला एक वकील म्हणून वाटतं. सर आपण बघतोय की आता एखाद्यावरती जर आरोप झाले तर त्याचं निलंबन केलं जातं. आपण बाकी इतर ज्या सरकारी संस्था असतात त्याच्यामध्ये बघतो की त्याचं निलंबन करण्यात येतं. त्या चौकशी पूर्ण होईपर्यंत. आता हे जे वर्मा आहेत, त्यांची बदली जी आहे ती अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, ज्युडिशियल सिस्टीममध्ये कसं आहे, एक तर भरती प्रक्रियेपासून शेवटी ती स्वायत्त संस्था आहे, न्यायव्यवस्था ही सेपरेट आहे. न्यायाधीशांच्या भरतीपासून आता शेवटी एक कोलिजियम आहे. त्या कोलिजियममधून कुठल्याही न्यायमूर्तींना अपॉइंटमेंट करायचं, हे सुद्धा एक कोलिजियम असतं. एक 12-15 लोकांचं सिनियर जजेस बसतात आणि ते ठरवतात की हे योग्य आहेत, त्यांना आपण न्यायमूर्ती करून टाकू. तर त्यावर नाही अनेक वादंग आहेत. हे जे काही कोलिजियम आहे, स्वतःचे नातेवाईक करतात, स्वतःच्या मुलांना प्रोजेक्ट करतात, पुढे न्यायमूर्ती होतात. हा एक जुना वाद आहे. मग ह्या कोलिजियममध्ये सरकारला एंट्री पाहिजे, की कोलिजियममध्ये आमचे पण लोक घ्या, अशी पण मागणी आहे. आपण अनेक वर्षाचा विचार केला, संसद श्रेष्ठ का न्यायव्यवस्था श्रेष्ठ? हे म्हणतात, आम्ही कायदे बनवतो, आम्ही श्रेष्ठ. आम्ही म्हणतो, आम्ही कायद्याची अंमलबजावणी करतो, म्हणून आम्ही श्रेष्ठ. हा देखील जुना वाद आहे. आणि एकंदरीत आता ह्या 8-10 वर्षातल्या घडामोडी जर पाहिल्या, तर न्यायव्यवस्थेमध्ये कुठंतरी घुसायचं, एंट्री करायची, न्यायव्यवस्था आपल्या पायाखाली घ्यायची, हा प्रयत्न चाललेला दिसतो. आता आपण जे काय आता विचारलं, की याच्यामध्ये कारवाई काय होणार? मग भरतीपासून जर न्यायव्यवस्थेकडे सगळ्या पॉवर्स आहेत, तर इन्क्वायरीचे पॉवर देखील ज्युडिशियरीलाच आहेत. ज्युडिशियल इन्क्वायरी त्याची होती. सस्पेंड करायचं, काढून टाकायचं हे देखील चीफ जस्टिस ठरवतात. त्याप्रमाणे इन्क्वायरी काढता येतं. काढता येतं, पण ती चीफ जस्टिस याच्यामध्ये काय पोलिसात गुन्हा दाखल झालाय, ईडीची इन्क्वायरी झाली, अशी इन्क्वायरी होत नाही. ज्युडिशियल इन्क्वायरी असते आणि दोषी आढळला तर जास्तीत जास्त त्यांना निलंबनाची डिसमिस करून टाकतात. ही कारवाई त्यामध्ये होती. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. धन्यवाद. खरं तर आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. या संपूर्ण तपासामधून नेमकं काय पुढे येतं? कारण आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जे वर्मा आहेत, जे की याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यांच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम सापडलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सामान्य जनतेचा कुठेतरी आता संशय निर्माण झालेला होता आणि या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता चीफ जस्टिस ऑफ इंडियाने थेटपणे कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ही चौकशी पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रकरणामधलं सत्य काय आहे ते सुद्धा बाहेर येणार आहे. कारण या प्रकरणामधले जर आपण जे पहिला चौकशी अहवाल होता तो अहवाल चीफ जस्टिस यांनी जे आहे अर्थात सुप्रीम कोर्टाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये सगळं काय पुढे येतं ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.